हाय सगळ्याला, गुड मॉर्निंग. तर आज म्हणजे हेडो मी टाकलाय बघा तेवढा. आम्ही कार्यक्रमला गेलतो, मी वहिनीची बहीण, आम्ही तिघीजणी. कार्यक्रम होता, आमंत्रण दिलतं आम्हाला, आम्ही तिकडे गेलतो. इतका भारी पाहुणचार केला, लय भारी पाहुणचार केला. खरंच या जगात चांगली पण माणसं आहेत बरं का, आणि काय वाईट पण आहेत. म्हणजे वाईटमध्ये माझा अजून संबंध नाही पडला, पण चांगल्यामध्येच पडला. आणि माझी खरंच यूट्यूब फॅमिली इतकी भारी आहे की मी गर्वाने सांगू शकते की हा, माझी फॅमिली खूप छान आहे. तर हे माझ्या भावांसाठी सगळ्यांना आशीर्वाद, ऐकून पण आशीर्वाद. बघा आईचा चाललाय स्वयंपाक. आता तुम्ही म्हणसान बाहेर का, आता आपला गॅस संपला, 1-2 वर्ष झालं. किती वर्ष झालाय? हां. तर आम्ही काय आता म्हणजे सरपण नव्हतं म्हणूनच करत होतो 5-6 दिवस. तर गॅस संपला, वर्ष झालं. तर आम्हाला काय भरणं होत नाही, आणि मी काय गॅससाठी माझ्या भावा बहिणींनी काय मदत केलेली नाही. मी ज्याच्यासाठी मदत केली त्यालाच मी हे करणार आहे. आणि काल आम्ही गेलतो, खूप छान असा पाहुणचार केला. तर मला खूप अशी सुंदर साडी पण आली. आणि ती पहिलंच म्हणजे आम्ही तिघीला पण आल्या साड्या, असं काय नाही की तिघीला पण साड्या आल्यात. पण इतकी मयाळू माणसं, खरंच मला तर लय अभिमान वाटला बरं का त्यांचा, त्या मामांचा. तर सांगायचा उद्देश असा आहे एवढंच, की कसं आहे माहिती आहे का, तर मी खोली कुठं बांधू त्याचं पंचायत पडले. म्हणजे हे तर मी काय काढू शकत नाही. काढायचं म्हणलं तर याला पैसे जाणार, आणि तेवढं पैसे द्यायला माझ्याकडे नाहीत. म्हणून मी काय ठरवलं की हाय असंच ठेवायचं, पडलं झडलं हे असंच ठेवायचं. आणि ही कोपाट आहे, याच्या जागेवर शेड मारावं म्हणलं. त्या नाहणीच्या कोपऱ्यापर्यंत ते सगळं बुजवून ह्याच जागेवर. पण ह्याच्या जागेवर शेड मारायचं म्हणलं तर पडल नाहणी, म्हणजे घरकुरमध्ये खड्डा केलेला, ती त्याच्यात पाणी जाते, ती अजून कुशी लागते, अजून ती शेड आमच्याच अंगावर पडायचं. म्हणून असं ठरवलं. तर बानू झोपली त्या जागेवर शेड मारायचं. म्हणजे लांब आहे पत्र, ते पेरूच्या झाडाखाली, म्हणजे त्याच्यावर सावली पण पडेल, आणि इथपर्यंतची तिथपर्यंत ते झाडं पण काढायची, आणि लांबपर्यंत असं 10 पत्र्याची रूम काढायची. तर जागा वापरायला नाही घालणार म्हणून ही कोपाट काढावा लागणार आहे आपल्याला. आणि मग असंच आम्ही शेड मारणार, म्हणजे तुम्हाला दिसलच. पण आता मला कामाने सवड गव्हा नाही, त्यामुळं मी. तर बानू आपल्या उन्हाने घायाळ झाली, तर आंघोळ फिंगोळ तिचा यम वगैरे झाला, आणि झोपली मस्तपैकी गारव्याला. तर आईचा स्वयंपाक चाललाय हो का, चहा झाला, देवपूजा झाली. तर कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींना, मी तुम्हाला लवकरच साड्या दाखवणार आहे. आणि अशा नाहीत की मला 4-5 साड्या आलेल्या आहेत, की ती माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदाच मला भेट आली. इतका भारी आनंद झाला मला. म्हणजे तुम्ही बघितलं की आपल्या राधाताईंचं गिफ्ट माझ्याकडं आलं तर ड्रेस आणि एक साडी. त्यावेळेस मला असं वाटलं की अरे यार, आपल्याला खरंच गिफ्ट आलं, म्हणून मी लय खुश होते. तुम्ही बघितलंच की. तर गिफ्ट काय असतं हे पण मला माहिती नसायचं, आणि आनंद झाला तर लय म्हणजे लय आनंद झाला मला. तर असाच आनंद आता मला झाला, कारण जे पाहुणचार आपण स्वप्नात पण विचार केला नव्हता, तो पाहुणचार आपण मिळवला आणि दिला त्यांना खूप खूप. आणि एवढंच नाही तर त्या दादांनी आपल्या ह्याच्यासाठी, रूम बांधायसाठी काही मदत पण केलेली आहे. तर खूप खूप धन्यवाद त्यांना. देव करू त्यांचं भरभराट आयुष्य जाऊ. आणि म्हणजे काय म्हणतात ते मला काय जास्त माहीत नाही, पण एवढंच की सांगू शकते की माझी फॅमिलीचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. आणि खास करून बानूचं पण लय कौतुक त्यांनी केलं. बानूबाई नाही का आली, हां बानूबाईला यायला नाही जमणार, तिची आपदा झाली असती. तर म्हणजे असं. आणि दीक्षाचं म्हणजे माझ्या फॅमिलीला, वहिनीच्या फॅमिलीला सगळ्यांना ओळखतात ते, असं काही नाही की मलाच ओळखतात, सगळ्यालाच ओळखतात ते. तर त्यांच्या तोंडातनं अशी घरच्यांची नावं ऐकून खूप असं भारी वाटलं, आनंद झाला मला, इतका आनंद झाला.
की खरंच म्हणजे शब्दात मी नाही सांगू शकत. माझ्या मनात एवढा आनंद झाला आहे, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला एवढा आनंद दिसत असेल, माझ्या मनात किती झाला असेल याच्यावरून तुम्ही विचार करू शकताय, गेस्ट करू शकताय. तर सांगायचा उद्देश असा आहे की हा व्हिडिओ आताच बघा, तुम्ही लगेच बघा, आणि हे जे आधीचा मी टाकलेला आहे तो पण बघा आणि मला सांगा. म्हणजे मी तिथे व्हिडिओ तर काढले नाहीत का, एकच काढला लाजकाचं. म्हणजे लाजकाचं म्हणजे मला, तुम्हाला माहिती आहे मला लय लाज वाटते बरं का माणसामध्ये, आणि कधी म्हणजे कुठं गेली नाही म्हणून त्यामुळं जास्त. आणि वहिनी कसं, वहिनीला सवय पडली त्यामुळं वहिनी बिंदास काढत होत्या आणि त्यांचं बघून आम्हालाच हसायला यायचं. म्हणून मी काय मोबाईलमध्ये मी शूटिंग काय काढलेली नाही, आणि जेवढी काढली तेवढी मी तुम्हाला दाखवलं. तर चला, सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या, आणि काही दादांनी मला मदत केली त्याबद्दल पण त्यांना खूप खूप शुभेच्छा.